नमस्कार. जर तुम्ही बघितलं असाल, की आत्ता सध्या सर्व्हे रिपोर्ट काढला 2025मध्ये भारत हा बीफ एक्सपोर्टमध्ये म्हणजे गाईचं मटण एक्सपोर्ट करण्यामध्ये भारत हा द्वितीय क्रमांकावरती गेलेला आहे. द्वितीय का तृतीयवरती आहे. तर तुम्ही बघितलं असेल, की जे हे निवडून आलेले सध्या जे नेते मंडळी आहेत, ज्यांचं आपण अंधभक्त काही लोक असतात, जे गोदी मीडिया हे सगळे जे वाय-झेड लोक आहेत, ह्यांना फक्त चाटायची सवय लागलेली आणि बाबा हे असं आहे, तसं आहे, या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणं ह्यांचं सध्याचं काम चालू आहे आपल्याला दिसतं बऱ्यापैकी. तर 2014 साली निवडणुकीच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी जे सध्याचे आत्ता कार्यरत पंतप्रधान आहेत, त्यांनी असं सांगितलं होतं की आधीच्या सरकारने म्हणजे काँग्रेसनी बीफ एक्सपोर्टवरती खूप जास्त हे केलेलं सूट दिलेली आहे, हे केलेलं ते केलेलं आहे, बोल बच्चन दिले होते त्यांनी एका भाषणात दिले होते. त्यानंतर सुद्धा मग त्यांनी निवडणं बोलले होते की आम्ही हे सगळं बंद करू. पण असं काही घंटा कुठं झालेलं या 11 ते 12 वर्षामध्ये अजिबात दिसलेलं नाही आहे. बरं ते पण जाऊ दे. ज्यावेळेस तो क्रमांक आपला 11 ते 12 नंबरवरती होता. आज डायरेक्ट 2 नंबरला आहे. म्हणजे डायरेक्ट 8 ते 9 नंबरनी फरक पडतो. डायरेक्ट एवढा मोठा फरक पडतो या सनातनी सत्य हिंदू धर्माच्या नावाखाली आलेल्या सरकारमध्ये. जर आपण नीट विचार केला तर 2024च्या इलेक्शनच्या आधी अमित शहांचं एक भाषण व्हायरल होतं. त्याच्यामध्ये सांगितलं होतं अमित शहांनी की जे गौहत्या करतात, बीफ एक्सपोर्ट करतात, म्हणजे बऱ्यापैकी त्यांचा सेंटेन्स होतं. त्या रिलेटेड सेंटेन्स होतं की जो गौहत्या का पाडते हैं उसको उलटा लटका लटका के मारेंगे, असं त्यांचं भाषण एक व्हायरल झालं होतं. पण ते अमित शहा गृहमंत्री आहेत, त्यांना थोडंसं विचारायचं आहे मला की ते जे तुम्ही बोलबच्चन दिलं होतं ते डायरेक्ट एका वर्षामध्ये डायरेक्ट 2-3 नंबरला येतं, म्हणजे किती लाजिरवाणी गोष्ट आहे. म्हणजे राजकारणी किती जास्त पद्धतीने खोटं बोलतात, त्याची कुठलीच मर्यादा दिसत नाही. आणि लोक एवढे गांडू आहेत, महागांडू म्हणजे जनता. राजकारणाने काय राजकारण तेच पडायचं, जरा बोलबच्चन द्यायचं, जरा काही ताटायचं, जरा काही पैसा फेकला की लागले जनता कुत्र्यासारखी मान हलवायला, कुत्र्यासारखं शेपूट घालून असं फिरायला हे करायला. लाज वाटली पाहिजे. ज्यावेळेस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलले होते की त्या भेटून हे करून ते करू, बीफ एक्सपोर्टमध्ये बऱ्यापैकी कंपन्या राव त्या मुसलमान लोकांचे जरी असल्या तरी ह्यांचा सपोर्ट बाहेरून हिंदू लोकांचा असेल ना, त्या लोकांना एवढी पण अक्कल आपल्याला जनतेला येत नाही. जनता किती नालायक आहे. त्यानंतर सुद्धा 2024मध्ये ज्यावेळेस रिपोर्ट वगैरे काय करायचं नाही, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमधून जे काही दिसतं हाय असे असे त्याच्यावरती बोलायचं आणि ती गोष्ट लगेच ग्रहित बघून आपण लगेच इतर पक्षांना दोष देत असायचा. जर विचार केला तर ना काँग्रेस चांगली ना BJP चांगलं, दोघंही महादर्शक पक्ष आहेत एक नंबरचे. जर आपण विचार केला तर आपल्याला वाटतं की बाबा हा चांगला आहे, तो कुणी चांगला नाही आहे. सगळे राजकारणी शेवटी सारखेच असतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या टॉप 10 बीफ एक्सपोर्ट कंपन्या आहेत भारतामध्ये, त्याचे जरी ओनर हे 80% मुसलमान असले तरी सरकारच्या सपोर्टशिवाय ही गोष्ट शक्य नाही, हे तुम्हालाही माहिती आहे. जी काही लोक आता जी गौहत्या मिटवल्या जातात, काही गाईंना वाचवतात, हे करतात, त्यांच्या जर खरंच गांडीत दम असेल तर त्यांनी राजकारण्यानं नडावं. राजकारण्याला थेट सवाल विचारावा की आमच्या देशामध्ये, आमच्या राज्यामध्ये, आमच्या परिसरामध्ये जे काही गौहत्या होती त्याचं उत्तर द्या म्हणायचं. जर तुम्ही तोंडवर करून म्हणते की आमचं हिंदुत्वादी सरकार आहे, आमचं सनातनी सरकार आहे, हे सरकार आहे, ते सरकार आहे, 11 नंबरवरनं 2 नंबरला देश आपला येतो कसा? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. जर हे दुसऱ्यावरती लांछन टाकतात, दुसऱ्यावरती ब्लेम टाकतात, तर आपण ऐकणारे किती गांडू माणूस आहोत. स्पष्ट शब्दात गांडू आहोत आपण. आपण सरकारचा विचार करत नाही, सरकारला काही विचारत नाही. मतदान टाकलं, चाटाई भेटली, एखाद्या नेत्यासोबत फोटो काढायला भेटला तर आपण आपल्या देशाला विसरून जातो. हे अतिशय घाण दुर्दैव आहे. सरकार जे थोबाडावर करून बोलवतं आमचं हिंदूंचं सरकार आहे, आमचं सनातनी सरकार आहे, आमच्या सनातन धर्मामध्ये, आमच्या हिंदू धर्मामध्ये आमचं हे, आमचं ते, फलाना ढिमका, एवढे बोलबच्चन दिले की लोक पण एवढे गांड आहेत की एखादं ऐकलं की चलो लगेच हां चलो चलो करत बसायचं. आणि त्याने मध्येच नंतर ते खाली ग्राउंड लेवलला त्यांच्याच नेत्याने सांगितलं की मुसलमानांकडनं खरेदी करू नका, मुसलमानांना लांब ठेवा, हिंदू खतरे में है, ये है वो है वो है ये है. असली चुत्या बनवलं सरकारने जनतेला. आणि जनता एवढी एवढी हरामखोर जनता आहे ना की तिला जर एखाद्याने असं शिदिरी दिलं ना ते चाट द्यायची खान जी जनतेला लागलेली ना, ती अतिशय थर्ड क्लास सवय. त्यामुळे सरकारचाही दोष नाही. त्यामुळे सरकारने जे झुटेवादे करताना राजकारणी लोक जनतेला मूर्ख बनवण्यात सगळ्यात हुशार माणसं असतात. सगळ्यात हुशार माणसं म्हणजे राजकारणी. जनतेला मूर्ख आणि जनता पण तेवढीच नालायक. मूर्ख बनायचं नाही ऐकायचं. जे सरकार बोललं होतं की आम्ही गाईंना वाचवू, आम्ही हे करू ते करू, त्यांच्या काळामध्ये 11 नंबरला होता, तर तोच आज देश 2 किंवा 3 नंबरला पोहोचतो. म्हणजे ह्याच्यामध्ये कुणाचा हात आहे? आपणच जाऊन कापल्या गायी, आपण जनता असून सुद्धा आपणच कापायचे का माणसं? आपणच त्या गायी कापायच्या का? हे शक्य नाही. सरकारच्या सपोर्टशिवाय 2 किंवा 3 नंबरला जात नाही. ही अतिशय मोठी खंत आहे या देशासाठी की आपण जे निवडून दिले राजकारणी लोक, जे पक्ष आपण निवडून दिलेला आहे तोच आपली गांड मारतोय. ही उघडपणे सांगतोय मी. त्या पक्षानेच आपली गांड मारली, त्याच लोकांनी आपली गांड मारली खोलून, तरी लोकांना दिसत नाही.
त्यामुळे उपकार करून पुढच्या वेळेस तर निवडून देताना व्यवस्थित विचार करून द्या की हे जे सरकार जे येणार आहे ते काँग्रेसच किंवा बीजेपी दोघंही थर्ड क्लास आहेत, कुठल्या पक्षाची बाजू घेतली मी. पण सध्या त्या लोकांपेक्षा मला देश जास्त महत्त्वाचा आहे म्हणून मी हा व्हिडिओ काढला. मला अजिबात कुठल्याही व्यक्तीशी काही घेणं देणं नाही घेतलं. राजकारणी हरामीच असतात किती जरी केलं तरी. सगळ्या आमदाराला, खासदाराला, कुठल्या त्या मंत्र्याला सगळं माहीत असतं की आपल्या एरियामध्ये कुठून बीफ चाललं आहे, कुठं काय सगळं माहीत असतं. पैसे घेऊन ते पैसे गांडीत घालायचे आणि तिथं काही ॲक्शन नाही घ्यायचं. ही घाण सवय राजनेत्यांना लागली, ती सवय खालच्या लोकांना लागली, ती जनतेला लागली. त्यामुळे विचार करा पुढच्या वेळेस निवडून देताना. जय हिंद, जय